सांगली जुना बुधगाव रोडवर असणाऱ्या पंचशील नगर येथे रस्त्यावर उभ्या असलेल्या तरुणाच्या गळ्यातील 7 ग्राम वजनाची 30,000 रुपये किमतीची सोन्याची चेन अज्ञात चोरट्यांनी हिसडा मारून लंपास केली। सदर चेन स्नॅचिंगची घटना ही शुक्रवार दिनांक 16 ऑगस्ट रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास घडली। घटनेचं गांभीर्य ओळखून संजयनगर पोलिसांनी तातडीनं तपासाची चक्रे फिरवून संशयित तिघांना 12 तासात बेड्या ठोकल्या आहेत। सारंग दिलीप वारे वय वर्ष 19, दीपक दगडू सकट वय वर्ष 19 आणि प्रतीक मनोज कांबळे वय वर्ष 19 सर्व राहणार चिंतामणी नगर झोपडपट्टी अशी अटक केलेल्यांची नावे आहेत। या प्रकरणी रोहन महेश दाभोळे वय वर्ष 29 यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती। याबाबत अधिक माहिती अशी की रोहन दाभोळे हे आपल्या कुटुंबियांसह साखर कारखान्यासमोरील शिवाजी हाऊसिंग सोसायटीमध्ये राहतात। दाभोळे हे शुक्रवारी रात्री पंचशील नगर येथील दुर्गामाता मंदिरसमोर मित्रांसोबत बोलत उभे होते आणि यावेळी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास 3 अनोळखी 19 ते 20 वयोगटातील मुले त्यांच्या शेजारून चालत निघाली। यावेळी दाभोळे यांचे लक्ष नसल्याचं पाहून त्यातील एका तरुणाने त्यांच्या गळ्यातील 7 ग्राम वजनाची आणि 30,000 रुपये किमतीची सोन्याची चेन हिसडा मारून पळून गेले। यावेळी दाभोळे यांनी त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, पण अंधाराचा फायदा उचलत संशयित पसार झाले। घटनेचं गांभीर्य ओळखून संजयनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बायजी कुरळे यांनी तातडीनं गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकांसह संशयितांचा शोध सुरू केला। यावेळी संशयित तिघांनी सदरची जबरी चोरी केल्याचं माहिती मिळाली। सदर तिन्ही संशयितांचा शोध घेत त्यांना ताब्यात घेतलं आणि कसून चौकशी केली असता सदरचा गुन्हा त्यांनी केल्याची कबुली दिली आणि यावेळी त्यांच्याकडील चोरीतील चेन जप्त केली। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली।